चला तर स्वागत आहे तुमचं मुक्ताज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत मोमोची रेसिपी आणि त्यासाठी लागणारं साहित्य घ्या। अगोदर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, मैदा घ्यायचा आहे अगोदर प्लेटमध्ये टाकून व्यवस्थित, आणि त्याला आपण मळून घेणार आहोत। त्याच्यासाठी पीठ आणि हे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। मध्ये हे सेंधा मीठ आहे, तुम्ही साधंही टाकू शकता, आम्ही सेंधा मीठ वापरतो म्हणून मी घेतलेलं आहे। त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि पीठ असं मळून घ्यायचं। नेहमी नाहीतरी कधीतरी खायला अशी रेसिपी खूप छान वाटते, तुम्ही नक्की करून बघा। माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, आणि हे अशा नवीन नवीन रेसिपीसाठी मला सबस्क्राईब करा। आता ही आपल्याला मोमोज असं खाण्यासाठी कधीतरी चटपटीत पदार्थ, आणि याच्यामध्ये भाज्या ॲड केल्या जातात। आता हे बघा, आपण चिरून घेतलेले आहेत गाजर, शिमला मिरची आणि पत्तागोबी। भाज्या असं मुलं खात नाहीत, त्याच्यामुळे हे असं मुलांना पण खूप चांगलं आहे की हे सगळं पौष्टिक आपल्याला मुलांना आपण खायला देऊ शकतो। आता हे आपण जे भाजीचं पाणी वगैरे पिळून घेतलेलं, याच्यात आपण कणकेमध्ये पण घालू शकतो, आणि आपण हे चटणी वगैरे बनवणार आहोत त्याच्यामध्ये पण आपण हे पाणी घालू शकतो। हे पाणी वेस्ट नाही घालायचं आपल्याला। हे भाज्या अशा थोडंसं पाणी सुटलं जातं, त्याच्यामुळं आपल्याला ह्या भाज्या व्यवस्थित अशा पिळून घ्यायच्या आहेत। त्यासाठी आपण हे कांदा आणि जे भाज्या मिक्स केलेल्या आहेत ह्या थोडं तेल टाकून आपण फ्राय करून घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, आणि हे सोया सॉस टाकून घ्यायचं आहे, आणि हे तुम्ही कांद्याची पात वगैरे टाकून घ्या थोडीशी मध्ये। आणि हे आपण कॉर्नफ्लॉवर थोडंसं मिक्स करून चमचाभर टाकलेलं आहे, कारण त्याला नंतर पाणी वगैरे सुटतं। जर आपण कॉर्नफ्लॉवर टाकलं तर पाणी नाही सुटत। मग हे आपण जे कणिक मळलेली ती भिजलेली आहे, आता आपण ती त्याच्या अशा लाट्या करून घेऊ, अशा छोट्या छोट्या, अशा जास्त पातळही नाही करायच्या आणि जास्त जाडही नाही करायच्या, थोड्या मध्यम करायच्या। आणि ह्याच्यामध्ये आपण हे स्टफिंग वगैरे व्यवस्थित असं भरून घ्यायचं। आणि हे बघा, आता हे करताना पण याच्यामध्ये 2-3 प्रकार आहेत मोमोजमध्ये, तर ही तुम्हाला एक मी मोमोजची ही पद्धत सांगते। आणि ह्या प्रकारे दोन्ही साईडनं एक 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 अशी प्लेट टाकत चालायचं, आणि ही एक पद्धत आहे मोमोज करण्याची। आणि तुम्हाला मी दुसरी पण पद्धत एक शेअर करते तुमच्याशी। 2-3 प्रकारे असे मोमोज केले जातात, आणि कोणाकोणाला मोमोज खायला आवडतात ते पण मला नक्की तुम्ही सांगा, आणि माझ्या रेसिपी पण कशा वाटतात तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा। आणि हे बघा, ही आहे आता दुसरी पद्धत आपली बनवण्याची। ही अशी दिसते, हे एक साईड, आणि हे अशी उभी साईड, आणि हे अशी थोडी करंजी टाईप साईड दिसते। आणि हे आपण तेल लावून घ्यायचं चाळणीला। तुमच्याकडं जर स्टीम करण्यासाठी असेल स्टीमर तर त्यामध्ये पण बनवू शकता तुम्ही। तर माझ्याकडं स्टीमर नाही म्हणून मी हे चाळणी आणि पातेलं ठेवलेलं आहे आपण गरम करण्यासाठी, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ठेवलेलं आहे। आता हे आपण व्यवस्थित मोमोज ठेवायचे एक एक करून, आणि नंतर आपण हे लावून घेणार आहोत ते पातेले। आता पाणी गरम झालेलं आहे थोडंसं, त्याच्यावर आपण हे चाळणी ठेवणार आहोत, आणि चाळणीला व्यवस्थित असं झाकून ठेवणार आहोत। आता हे आपले झालेले आहेत बघा, स्टीम झाले, कसे मस्त झालेत बघा हे मोमोज।